अगदी कडक असा उन्हाळा सुरू झाला आहे, अंगाची अगदी लाही लाही होते आहे, असं ऊन पडलेलं आहे आणि मन आणि बॉडी अगदी थकून गेले आहे। तर अशातच जशी मोहब्बत जशी दिल को सुकून देती है असं म्हणतात, म्हणजे मनाला अगदी थंडावा देतं, त्याच पद्धतीने आज आपण हे ड्रिंक बघणार आहोत जे आपल्या बॉडीला मनाला अगदी थंडावा म्हणजे अगदी सुकून देईल। तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी गारेगार असा मोहब्बत का शरबत। या शरबतला मोहब्बत का शरबत का म्हणतात या मागची हिस्ट्री तर इतकी माहीत नाही, पण हे मोहब्बत का शरबत अगदी रस्त्यावरती मिळतं आहे। अगदी खूप छान टेस्टी आणि हेल्दी असं ड्रिंक आहे। यासाठी मी इथे एक कलिंगड घेतला आहे, मस्त रसरशीत असं लाल बुंद असं कलिंगड घ्यायचं, त्याचा अर्धा भाग घेतला आणि पुन्हा अर्धा कट करून घेतला आहे, क्वार्टर कट केला आणि यामध्ये जितक्या बिया शक्य होईल तितक्या बिया काढून टाकायच्या आहे। या बिया देखील खाणं खूप फायदेशीर आहे, आवडत असतील नाही काढल्या तरी देखील काहीही हरकत नाही, पण दिसतील तितक्या काढून टाकणार आहे, कारण काहींना आवडतात काहींना आवडत नाही, मध्ये मध्ये दाताखाली आलेल्या आवडत नाही, त्यामुळे दिसतील तितक्या काढून टाकायच्या। आता हे मोठी फोड आहे, तितकी हँडल करणं कट करणं हातात घेऊन शक्य होत नाही, त्यामुळे मी आणखीन एक पीस कट करून घेतला आहे आणि पुन्हा दिसतील त्या बिया काढून टाकल्या आहे। तुम्हाला आवडत असतील अशाच ठेवा, अगदी मस्त रिफ्रेशिंग असा आपला आजचं हे ड्रिंक होणार आहे। तर यासाठी या पद्धतीने या फोडीवर सुरीच्या साहाय्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे काप द्यायचे आणि ही अगदी सोपी पद्धत आहे अगदी छोटे छोटे पीसेस कट करण्याची। तुम्हाला दुसरी पद्धतीने कट करायचे असतील करू शकता, पण ही अगदी सोपी पद्धत आहे आणि याने बिया देखील अगदी सहज वेगळ्या करता येतात। तर आता आपण ह्या काढून घेतला आहे, कट करून घेतला आहे। या पद्धतीने जवळजवळ बारीक बारीक असे कट द्यायचे आणि सुरीच्या साहाय्याने आडवी सुरी लावून पूर्ण पीसेस काढून घ्यायचे आहे। खालचा जो व्हाईट पार्ट आहे तो तसाच राहू द्यायचा, तो खायला इतका चांगला लागत नाही, त्यामुळे तसाच ठेवायचा, लाल भाग काढून घ्यायचा आणि ही फोड साईडला ठेवून देऊ। तर आता इथे मी आणखी एक फोड कट करून घेतली आहे, आणखीन पीसेस कट करून घेतले आहे। अगदी छान अगदी मस्त बारीक असे हे पीसेस तयार झाले आहे आणि अगदी रसरशीत असं हे आपलं कलिंगड होतं, त्यामुळे खूप छान झालं आहे। तर यामधनं देखील मी बिया काढून टाकल्या आहे आणि यामध्ये आता अगदी रिफ्रेशिंग वाटण्यासाठी अगदी चिल्ड असं अर्धा लिटर इतकं दूध टाकलं आहे। खूप थंडगार घ्यायचं, फ्रीजमध्ये अगोदरच ठेवायचं आणि यामध्ये आता 4 चमचे इतकी पिठी साखर टाकून घेतली आहे, कारण याचं टेम्परेचर चेंज व्हायला नको त्यासाठी पिठी साखरच वापरायची। आणि ही आपलं मोहब्बत का शरबत आणखीन मोहब्बतवाला आणखीन मस्त रेड कलरचं होण्यासाठी आणि आणखीन थंडावा आणि आणखीन सुकून मिळण्यासाठी यामध्ये मी 3 चमचे इतका रूअफजा किंवा रोज सिरप टाकून घेतला आहे। खूप छान टेस्टी असं हे होतं। रोज सिरप हे आपल्या शरीराला बॉडीला खूप थंडावा देतं, आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास खूप मदत करतं, त्यामुळे असेल तर नक्की टाका। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं, अगदी पटकन मेल्ट झाली आहे। पिठी साखर वापरली होती, रंग तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे आणि याला आणखीन रिफ्रेशिंग करण्यासाठी आणखीन थंडगार बनवण्यासाठी इथे मी 2 चमचे इतक्या सब्जा सीड्स घेतल्या आहे किंवा याला तुळशीच्या बिया देखील म्हणतात। या पद्धतीने अगदी बारीक काळ्या रंगाच्या दिसतात आणि या 10 ते 15 मिनिट अगोदर मी भिजत घातल्या होत्या, पाण्यामध्ये भिजत घालायच्या, अगदी झटपट भिजल्या जातात, अगदी फुलून अगदी छान होतात, दाताखाली आल्या की छान लागतात आणि आपल्या शरीराला खूप फायदेशीर ठरतात। उन्हाळ्याचे याचं सेवन नक्की करावं, सगळ्यांना याचे फायदे माहीत आहे, त्यामुळे मी 2 ते 3 चमचे इतके टाकून घेतले आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आणि किती छान आपला हा सरबत दिसत आहे। आता वेळ न घालवता पटकन पाहुणे आले असतील तर तुम्ही झटपट बनवू शकता, इतकी सोपी ही रेसिपी आहे, इतकं मस्त हे ड्रिंक आहे। तर आता ट्रे मी सजवून घेतलेला आहे, यामध्ये 2 ग्लास ठेवले आहे आणि आणखीन चिल्ड बनवण्यासाठी यामध्ये आईस क्यूब्स टाकून घ्यायचे आहे। तर इथे 4 ते 5 पीसेस मी प्रत्येक ग्लासमध्ये टाकून घेतले आहे, कारण थंड सरबत हा थंड गोड आणि गारेगारच प्यायला मजा वाटते, त्यामुळे मस्त आईस क्यूब्स टाकून घ्यायचे। यावरती अगदी थंडगार असा आपला हा सरबत टाकून घ्यायचा आहे। अगदी मस्त दिसत आहे, रंग खूपच सुरेख आला आहे, म्हणूनच याला बहुतेक मोहब्बत का शरबत म्हणत असतील आणि पाहुणे आले तर नक्की खुश होतील किंवा घरी देखील तशी कंपनी असेल नक्की एन्जॉय करा। म्हणून 2 माणसं जवळ येण्यासाठी म्हणून हा शरबतला मोहब्बत का शरबत म्हणत असतील। अगदी जसा एक एक घोट प्याल जसं
मोहब्बत दिल को सुकून देते तशी ही बॉडीला सुकून देणार आहे आणि तुम्ही माझी आठवण काढाल इतकं मात्र नक्की. अगदी मस्त हे ड्रिंक होणार आहे, तर नक्की बनवून बघा. मी तर एन्जॉय करत आहे, तुम्ही देखील एन्जॉय करा. हा उन्हाळा आता बिलकुल त्रासदायक वाटणार नाही. मी यासोबतच समर ड्रिंक्सचे बरेच व्हिडिओ शेअर केले आहे, रेसिपीज अपलोड केल्या आहेत, त्या देखील खूप सोपे आहे. नक्की चेक करा. व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनवर आणि व्हिडिओच्या शेवटी देखील दिलेले आहे. फक्त एका क्लिकवर तुम्हाला सर्व रेसिपी मिळून जातील. तर आजचा हा व्हिडिओ जरा देखील आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. आणि तोपर्यंत हॅपी समर. बाय बाय.